नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता. 8व्या वेतन आयोगाबाबत सर्वात मोठी बातमी. अर्थ मंत्रालयाने केले स्पष्ट. काय आहे पाहू आपण सविस्तर. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये 8व्या वेतन आयोगाबाबतची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सोशल मीडियावर विविध दावे केले जात असल्याने कर्मचारी गोंधळलेले आहेत. अनेकांना बेसिक पगारात डीए मर्ज होणार का? पगार किती वाढणार? सरकारची योजना काय आहे? याबद्दलचे प्रश्न पडले आहेत. या सर्व गोंधळावर आता अर्थ मंत्रालयाकडून महत्त्वाची स्पष्टता आली आहे. 1 डिसेंबर 2025 रोजी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की डीए मूळ पगारात विलीन करण्याची सध्या कोणतीही योजना नाही. त्यामुळे सोशल मीडियावर पसरत असलेले दावे निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत अधिसूचना जारी केली असून आयोगाचे काम अधिकृतपणे सुरू झाले आहे. किती वाढू शकतो पगार? कर्मचाऱ्यांसाठी काय फायदेशीर? अहवालानुसार 8 पे कमिशन लागू झाल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात बेसिक प्लस डीए सुमारे 14% ते 54% वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र 54% वाढ अवास्तव असल्याचे तज्ज्ञ सांगतात, कारण पगारातील मोठी वाढ लोकांच्या क्रयशक्तीत वाढ करते आणि त्यामुळे महागाईवर परिणाम होऊ शकतो. यासाठी 1900 ते 2400 महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांना महागाईच्या परिणामांपासून संरक्षण देण्यासाठी दिला जातो. सध्या डीए 58% आहे, म्हणजेच 1 लाख बेसिक सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्यांना 58,000 रुपये डीए मिळतो. हा दर 6 महिन्यांनी सुधारित केला जातो. डीएचा उद्देश पगाराचे वास्तविक मूल्य महागाईच्या तुलनेत स्थिर ठेवणे हा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओ. धन्यवाद.